केस गळती आणि त्याचबरोबर रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढणारे हे अळीवाचे लाडू आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. अळीवाचे लाडू बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता अळीवाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम मी कढईमध्ये 1 टीस्पून एवढं तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये अळीव जे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत. आता हे अळीव जे आहेत ते आपल्याला 3 ते 4 मिनटं मध्यम आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत. छान तडतड उडेपर्यंत आपल्याला हे खरपूस होईपर्यंत अळीव जे आहेत ते भाजून घ्यायचे आहे. आता हे भाजून झालेले अळीव एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. यानंतर यामध्ये मी नारळाचं पाणी ओतून घेतलेलं आहे. अगदी कोमट असतानाच यामध्ये मी हे पाणी ओतून घेतलेलं आहे आणि अर्धा तास आपण हे असं ठेवून देऊया. आता नारळाच्या पाण्याऐवजी तुम्ही साधं पाणीसुद्धा इथं वापरू शकता. त्यानंतर आता इथं मी ओला नारळ जो आहे तो घेतलेला आहे 1 वाटी. आता हा ओला नारळ जो आहे तो किसून घेतलेला आहे. तो चांगला आपल्याला कोरडा होईपर्यंत मध्यम आचेवर छान असा परतून घ्यायचा आहे. मोकळा सुटसुटीत होईपर्यंत आपण हा नारळ जो आहे तो भाजून घेतला. आता बऱ्याच वेळा ओला नारळ घेतल्यामुळं लाडू जे आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. पण आपण हे ओला नारळ जो आहे तो चांगला भाजून घेतलेला आहे. त्याच्यामुळे लाडू जे आहे ते चवीलासुद्धा चांगलेच होणार आहे. त्यानंतर आपण भिजवून घेतलेले अळीव जे आहेत ते यामध्ये टाकून घेतले. त्याचबरोबर गूळ टाकून घेतला आणि छान असं मिक्स करून घेतलं. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला छान हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. आता गुळाचं प्रमाण जे आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर हा गुळाचा पदार्थ आहे म्हणून यामध्ये थोडंसं जायफळ जे आहे ते मी किसून टाकून घेतलेलं आहे. आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया. यातला गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे. आता हाताने थोडंसं हे मिश्रण गोळी करून पाहूया. म्हणजे आपल्या लाडूसाठी हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. हे लाडू जे आहे ते केसांपासून नखांपर्यंत आणि त्याचबरोबर रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढणारे हे अळीवाचे उपयुक्त असे पौष्टिक हे लाडू जे आहेत तुम्ही ही पद्धत वापरून हे लाडू नक्कीच बनवू शकता. प्रत्येक आजारावर हे रामबाण औषध असं हे अळीवाचे लाडू आहेत. असेच एक करून आपण सर्व इथं अळीवाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.